हॉलची आहे. मला मेजरमेंट येईल कशा प्रकारे आमच्या घराचं असणार आहे. आणि ही रूमची आहे, हॉलची आहे. आणि अजून आहे भरपूर काम. तसं आपला आतमधला झालं ऑलरेडी थोडाफार. काही दिवसानंतर तो जाईल. आणि एवढंच भिंत बांधून झाली आपली. दरवाजाचे इथले पॅक झाले कम्प्लीट. मामा चहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. बघूया आजचा दिवस कसा असणार आहे. काल तब्येत थोडी डाऊन होती त्यामुळे कालचा ब्लॉग नाही शूट केला. आजपासून आपण सुरुवात करूयात परत. तर मित्रांनो, केलेली ब्लॉगला सुरुवात. आणि कॉस्ट्यूम बघू शकता. आज पण परत आपला होम डिपार्टमेंट सोडून आपण लेबर वर्कला आहेत. तर वरण भात आणि भाजी घातली आईने. सकाळची भाकरी आणि भाजी मी बनवलेली. तर आईने दुपारचा जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि कपड्यांचा घेतला आहे. तर चला अजून कामं पेंडिंग घेत आलेले वाटण वाटायला थोडा शूट घेतला ब्लॉगचा. तर चला आता जाते परत कामाला. काम चालूच आहे आपल्या. आज 2 मिस्त्री आहेत. काल काम बंद पण होतं आणि तब्येत पण डाऊन होती त्याच्यामुळे कालचा ब्लॉग नाही शूट केला. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात पण झाली आहे आपल्या. आणि किती काम होईल ते पण तुम्हाला मी दाखवेल थोड्या वेळानंतर. आता बाबू दादा बसले बाहेर, त्याची पण अजून आंघोळ नाही आहे. पप्पाचा मोबाईल घेऊन बसलेला. वरण भात दिले आहे मी आणि सकाळची भाजी आहे. हाय पाणी घे, पाणी घे. तर चला जाते परत कामाला. ठेव तिथं वाटत तिथं ठेव नाही आता ठेव. तर चला जाते तोपर्यंत कामाला. वाटणचं झालं माझं. वाटण जस्ट वाटून दिलं. आई गेलं तोपर्यंत बाहेर. तर वाटण वगैरे झालं. चला आवडते बाकीची कामं. आता बाकीची कामं म्हणजे आता डायरेक्ट विटा द्या, सिमेंट द्या, माल द्या. चलो. तर नमस्कार मित्रांनो, आता जस्ट जेवण वगैरे झालं आहे. आणि बघा भांडे घासायला काढलेत. आणि अजून आतमध्ये पण आहे. आणि दाखवते मी मला आजचा काम आपला. आज वर्किंग प्रोग्रेस आहे. आज 2 मिस्त्री आहेत आमचे. बघा पाठीमागून दिलं नसेल झोपला. ही भिंत बांधायची नसेल झोपला. आणि इकडे बघू शकता वरती आपले आंबे आलेत. आणि ही फांदी जाईल. इकडे बघा तुम्ही आंबे हे बघा आलेत. आणि आता ही फांदी जाईल. जस्ट आंबे खायचा टाईम आला ना, ते फांदी जायचा टाईम पण सेम आहे. हा बघा इथेशी इथून एक भिंत आहे पूर्ण अर्धी झाले. एंडपर्यंत झाले पूर्ण. बाहेरून रोड साईडची भिंत आमची. आणि आमच्या आप्पांनी एक डेपो काढून ठेवलाय सिमेंटचा लागेल. आणि बघा डायरेक्ट टिल तो एंड. ही भिंत अर्धी झाली. आणि वरच्या पिलर अजून बांधायचे बाकी आहेत. आणि ही पण दोन्ही भिंती सेम झाल्यात बांधून सेम हाईटनं. आणि फ्रंटची त्या दिवशीच झालेली सगळ्यांनी बघितलेली. फ्रंटची भिंत झाली ती आपली ती. हे बघा दुपारपर्यंतचं एवढं काम झालं सध्या आपला. अजून व्हायचं बाकी आहे. आणि या विटा भिजून ठेवलेल्या आहेत. आणि इथला हा काम माझा आहे. इथला हा तिकडचा भरलेला तो कोपऱ्यातला भाव तो राहू दे. त्याच्यावर पाणी मारायचे बॅगा बिगा असतात ना, ते जाईल त्याच्यामुळे ते पाणी मारू ना. तो माल नको उचलू, तो राहून दे तिकडचा. हा या साईडचा उचलतो, तिकडचा नाही सांगितलं ताई. चलो माल उचलायचं काम आहे आत्ताचा नाही, तो तिकडचा आहे तिकडचा. तर चलो आता वर्कवर लागते. नंतर बघू संध्याकाळी सुट्टी झाल्यावर दाखवते मी तुम्हाला आपलं किती काम होईल. तर मित्रांनो आहे अजून कामातलाच कॉस्ट्यूमवरती आहे. आणि
केस वगैरेंवर केसांच्या वरती सिमेंट वगैरे उडतं, त्याच्यामुळे ही पगडी बांधून ठेवले. आणि बघा पूर्ण शर्ट सिमेंटने मारले आणि हात पण बघू शकता विटा वगैरे देऊन लाल लाल झाले सिमेंटमध्ये. तर चला, हे आपल्या रोडकडची भिंत आणि हा एक बेडरूमची ही एक बेडरूमची खिडकी आहे आणि ती हॉलची आहे. मला मेजरमेंट येईल कशा प्रकारे आमच्या घराचं असणार आहे. आणि ही रूमची आहे, या हॉलची आहे आणि अजून आहे भरपूर काम. तसं आपला आतमधलं झालं आहे ऑलरेडी थोडंफार, तर दाखवतो मी तुम्हाला. इकडनं एक पिलर बांधले, आतमधून पण आहे. या विटा आहेत, या सगळ्या नवीन आहेत. आणि बघा पिलर, सनसेट पण मस्त दिसतोय. काही दिवसानंतर तो जाईल. आणि एवढेच भिंत बांधून झाली आपली. दरवाजाचे इथले पॅक झाले कम्प्लीट. आणि एक भिंत आहे आणि या विटा या इकडंच यूज केलं होतं आम्ही. आणि ते मामा आहेत दोघं पण, दोन मिस्त्री आहेत आमच्या कामाला. मी शेड प्लॅन दाखवतात त्यांना. एक भिंत झाली आज. ओव्हरऑल आजचं काम बऱ्यापैकी झालं आहे आपला. आणि चला बस आता दाखवले मी आप्पा वगैरे तिथे. आणि तर आधी फ्रेश होते, आंघोळ वगैरे करते. त्याच्यानंतर बघू जेवणाचा काय कार्यक्रम येतो आपला. चहा, चला सुट्टीवाल्या माणसाने चहा पण आले, ब्लॅक टी. मामा चहा थुक थुक चहा. शेट चहा मामा घ्या थोडासा थोडासा. कुठे गेला ओ ब्लॅक टी मामा घ्यायच्या मामा नाही घेतला. तर आता एक राहिले तर 10 मिनिटं पुरत आहे. मित्रांनो फ्रेश वगैरे झाले, मी जेवण पण झालं, आमचं सगळं आवरलंय. आणि आपला बाबू दादा आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आता. आणि भांडे वगैरे पण सगळे घासून झालेत. तर चला आजचा छोटासा ब्लॉग आहे तेच एंड करते. बाय बाय. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.